श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार आहे आणि बऱ्याच वेळेला आपण गुरुचैत्र पारायण शुक्रवारी सुरू करतो किंवा गुरुचैत्र पारायणाची सांगता आपण शुक्रवारी करतो। आणि श्री क्षेत्र गाणगापूर जिथे नरसिंह सरस्वती स्वामींचं मूळ मंदिर आहे, तर त्या गाणगापूरला अष्टतीर्थ आहे। त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगते की दिवाळीच्या वेळी ज्यावेळेला शिष्य त्यांना विचारतात की गुरु आपण ह्यावेळेस दिवाळीला प्रयाग काशी अशा तीर्थांना जाऊयात स्नानासाठी, त्यावेळेला त्यांना त्यांचे गुरु म्हणाले आपल्याला तीर्थस्नान करण्यासाठी काही कुठे जाण्याची गरज नाही, ही सारी तीर्थे आपल्या इथे जवळच आहे। आणि त्या वेळेला त्यांनी ही षटकुळ तीर्थ जी तिथे संगमावरती आहेत, गाणगापूरला त्रिवेणी संगमावरती आहेत, तिथे इंद्राच्या हातातून अमृत पडलेले आहे। अशा ठिकाणी जर एखाद्याने स्नान, ज्याला कुष्ठरोग आहे किंवा एखादा चमडीचा आजार आहे किंवा अपघाती अकाली मृत्यूचं भय आहे, अशा लोकांनी जर तिथे जाऊन स्नान केलं तर त्यांना नक्कीच मुक्ती मिळते। तर ह्या दिवाळीच्या वेळी बरेच जण आपापल्या कुलदेवतांना जातात किंवा अक्कलकोटला श्री स्वामींना समर्थांना जातात, तर त्यावेळेला गाणगापूरला आवर्जून जावं आणि संगमेश्वरला जाऊन तिथे तुम्ही ती अष्टतीर्थ जी आहेत, ती षटतीर्थ जी आहेत त्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करावं किंवा जिथे कुठे संगम असेल तुम्ही जिथे राहता त्या संगमावर जाऊन स्नान केल्याने तुम्हाला विशेष पुण्य प्राप्त होतं। एक म्हणजे आपल्याकडे जी निगेटिव्हिटी असते किंवा नजर बाधा करणी असते किंवा डाकिनी शाकिनी भूतप्रेत पिशाच्य बाधा आपण म्हणतो, तर ते सगळं निराकरण होण्यासाठी सचेल स्नान जे आपण म्हणतो की पंचगव्य हातात घेऊन स्नान केलं पाहिजे आपण। तर अशा पद्धतीचं स्नान आपण आता दिवाळीच्या नंतर सुट्टी असते बऱ्याच वेळेला, त्याच्यामुळे आपण दिवाळीत आपल्याला घरी पण लक्ष्मीची पूजा असते, जमत नाही, पण आपले भाऊबज वगैरे झाल्यावरती आपण दिवाळीच्या टायमामध्ये संगमावरती जाऊन स्नान आवर्जून करू शकतो। तरी तुम्ही असं सचेल स्नान नक्की करा व त्या स्नानातून तुम्हाला काय अनुभूती येतात का आम्हाला सांगा। श्री स्वामी समर्थ।